प्रणय महाजन जो आहे भाऊ हाच या सगळ्या कुंभमेळ्याच्या ज्या बनावट टेंडर प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं जात आहे। मला वाटतं की याच्यामध्ये अजूनही मोठे आहेत की ज्यांनी मोठी रक्कम घेऊन ठेवली असेल। माझ्याकडे आता पुन्हा बातमी आलेली किंवा माझ्याकडे तक्रार आलेली आहे। कोणी असेल प्रणय महाजन असो का कुठला अजून तो नरेंद्र शकील असो का अजून 5-7 नाव आहेत माझ्याकडे, कोणी असो कोणालाही सोडलं जाणार नाही। मी पोलिसांना अगदी सक्त सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये कोणालाही सोडायचं नाही, अगदी कठोर कारवाई त्यांच्यावर करायची, कुठली कलम त्यात सोडायची नाही। या पुढे असं कोणी धजावणार नाही, कारण हे आता नाही, हे आधी पण झालेलं आहे आणि या लोकांकडून झालेलं आहे। मी पुन्हा सांगतो, त्यामुळे इथे कोणी नातेवाईक आहे कोण कोणाचं काय अजिबात बघायचं नाही। अतिशय कठोर कारवाई त्यांची करा, त्याच्या तोंडून सगळं उघडवा। कोणी कोणी अजून काय काय केलं आहे, कोणाकोणाला त्यांनी वर्क ऑर्डर दिलेले आहेत, त्याच्यामध्ये कोणाची हायगाय केली जाणार नाही। आपले नातेवाईक आहे किंवा भाजपचे कार्यकर्ते महाजन नावाचं संदर्भ लक्षात घेऊन जर असं कोणी सांगत असेल तर या लोकांना तुम्ही काय आवाहन करणार? कुणाला नाही, मी तेच आवाहन करणार आहे की या ठिकाणी कोणी अशा भूलथापांना बळी पडू नका। बिना वर्क ऑर्डरने म्हणजे बिना टेंडर भरता तुम्ही 100-150 कोटी रुपयाचे वर्क ऑर्डर घेतात, म्हणजे आपली चूक आहे। जे वर्क ऑर्डर घेत आहेत हे असं कसं काय, म्हणजे ते मोठी लोक आहेत, त्या क्षेत्रातले लोक आहेत आणि ते असं कसं काय करू शकतात की 150 कोटीची ऑर्डर मिळाली, 100 कोटीची वर्क ऑर्डर मिळाली, 90 कोटीची मिळाली आणि ते पोलीस खात्याची, पोलिसांना जेवण पुरवा, पोलिसांना पाणी पुरवा, पोलिसांना मॅट्रेस द्या, गाद्या द्या, चटया द्या, अशा पद्धतीने त्या वर्क ऑर्डर लिहिलं गेलं आहे। मी ते सगळं तुम्हाला दाखवलं, ते सगळं त्या दिवशी जगाला दाखवलं मी त्या दिवशी। आणि म्हणून हे अगदी सगळं चुकीचं आहे, ही 420 आहे, ही फसवणूक आहे। आणि म्हणून त्याच्यामध्ये कोणी असलं, मी पुन्हा सांगेल की मी स्वतः तक्रार केलेली आहे मला कळाल्याबरोबर, आणि त्याला कोणी असलं तर त्याला सोडलं जाणार नाही। तो राजकीय प्रश्न आहे। राज ठाकरे वेतन दिला होता, मात्र अद्यापही खड्डे बुजवलेले नाहीये, नागरिकांची पुन्हा एकदा ओरड पाहायला नाही। तुम्ही नाशिकमध्ये जाऊन बघा, त्या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम अतिशय वेगाने सुरू आहे, जवळपास 80% किंवा त्यापेक्षा जास्त असेल, कारण सतत पाऊस सुरू आहे। मी म्हटलं परत ते तिथून मटेरियल निघालं तर पुन्हा त्या ठिकाणी टाकावं। मला वाटतं आपण तिथे जाऊन शहानिशी थोडी करावी। अतिशय वेगाने काम त्या ठिकाणी सुरू आहे। नवीन काम सुद्धा आपण जे सिमेंट काँक्रीटचे रस्ते करतोय ते सुद्धा अतिशय वेगाने झाले। परवा 3 दिवसापूर्वीच मी त्या ठिकाणी सगळ्या साईटवर 5-6 ठिकाणी जाऊन आलेलो आहे आणि खड्डे बुजवण्याचं काम मी पुन्हा सांगेल की अतिशय वेगाने गांभीर्याने आम्ही त्या ठिकाणी हा विषय घेतलेला आहे। सगळे आमचे अधिकारी, सगळे कर्मचारी हे सगळे त्या ठिकाणी फील्डवर आहेत। भेटीमागचा राजकीय अर्थ या ठिकाणी काढला जातोय, नाही तर मला काही माहिती नाही। आता मी फक्त सकाळपासून मी इथेच, आपण बघतायत मी पण इथेच आहात, मी सकाळपासून 2-3 वेळा मी बघितलं आपल्या चॅनलवर की बातमी आहे की राजसाहेब त्या ठिकाणी देवेंद्रजीकडे, आमच्या मुख्यमंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी भेटायला गेलेले आहे। तर त्यांची चर्चा काय झाली काय नाही झाली याबद्दल मला कुठली माहिती नाही। उज्ज्वल निकमांनी पण अमित शहाची भेट घेतली आहे। उज्ज्वल निकम यांना केंद्रीय मंत्रिपद मिळेल अशी चर्चा आता सुरू झाली आहे पुन्हा। आता बघा, आता अमित भाई देशाचे गृहमंत्री आहेत, प्रमुख नेते आहेत, आता खासदार त्यांना भेटायला सगळे भेटतील ना। आता सेशन चालू आहे, सगळेच भेटतील। आता इथे अधिवेशन सुरू असलं की मुख्यमंत्र्यांना सगळेच पक्ष सगळे लोक भेटतात। त्यात आपण आता त्यात कशासाठी भेटले काय काय असेल की कामाने भेटले असतील, कारण ते तुम्हाला माहिती आहे सगळ्या महत्त्वाच्या केसेसमध्ये भेटत आहेत उज्ज्वल निकम साहेब। त्यामुळे यापूर्वी वारंवार ते माननीय अमित भाईंना भेटत असतात। 2 लोक अजूनही अडकलेले आहेत। अतिशय दुर्दैवी घटना घाटकोपरला त्या ठिकाणी घडलेली आहे आणि 6 लोक त्यात दगावले आहेत, काही जखमी आहेत, पण अतिशय दुर्दैवी घटना आहे। पण या लोकांना वारंवार नोटीस देऊन सुद्धा, आणि खरं म्हणजे अगदी डोंगराच्या पायथ्याशी, आता मुंबईमध्ये अजून अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की डोंगराच्या पायथ्याशी लोक त्या ठिकाणी घर करून राहत आहेत आणि नोटिसा देऊन कोणी हलत नाही, हलवायला गेलं तर कोणी तिथून हलवू देत नाही। ही वस्तुस्थिती आहे। पण शेवटी पाऊस हा 2 दिवसापासून मुंबईमध्ये लागून आहे आणि त्यामुळे तिथे दरड कोसळली, ती त्या 3 घरांवर गेली, त्याच्यामध्ये 6 जण त्या ठिकाणी दगावलेले आहेत। अतिशय निमुळती ती गल्ली आहे, त्यामुळे थोडासा अडथळासुद्धा मदतीसाठी झालेला आहे। एनडीआरएफची टीम आमची अगदी सकाळीच भल्या पहाटे त्या ठिकाणी गेलेली होती। अग्निशामक दल असेल, महानगरपालिकेचं मुंबईच्या, त्या ठिकाणी पोलीस आमचे सगळे आहेत, कर्मचारी अधिकारी सगळे त्या ठिकाणी आहेत। सगळेजण त्या ठिकाणी सकाळपासून म्हणजे पहाटेपासूनच जेव्हा घटना 3-3:30ला घडली तेव्हापासून तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आहेत। महापौर पोहोचले आहेत, आमचे नगरसेवक गेले, सगळेजण त्या ठिकाणी गेले आहेत। मी आज सकाळी जळगावला आलो, त्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊ शकलो जाहीर होईल असं भरत गोगावलेंनी आज प्रतिक्रिया दिलेली आहे। मला काही या बाबतीमध्ये माहिती, त्यांचा तेढा सुटला असेल, सुटेल, पण मला काय। बहुत नीट परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनावरती अमित शहाजी बोलणार आहेत, मात्र राहुल गांधींनी बोलायला ते तयार आहेत, मात्र राहुल गांधींचं म्हणणं आहे की अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे। ठीक आहे, आता काय, आता राहुल गांधीबद्दल मी काय बोलू? असं प्रत्येकाला राजीनामा द्या, पंतप्रधानाचा राजीनामा मागा, गृहमंत्र्याचा राजीनामा मागा। आपल्या काळामध्ये काय काय झालं विसरले असतील मला वाटतं। त्यांच्या काळामध्ये काँग्रेस सरकार असताना किती अशा घटना घडल्या,
हां त्यावेळेला तुम्ही काय राजीनामाच होते का? म्हणजे अगदी मी मान्य इंदिराजींपासून म्हणेन असं नसतं. नाशिकवर बाईकवर अत्याचाराची घटना समोर आली. पुन्हा 60 वर्षाच्या आरोपीला अटक केली. मला आता खरं या विषयावर काय बोलत ते कळत नाही आहे. म्हणजे लोकांची काय विकृती केवढी वाढत चाललेली आहे. परवा नंदुरबारला सुद्धा कशा पद्धतीने त्या ठिकाणी मुलांवर अत्याचार झाला हे तर एकदम डोक्याबाहेरचाच विषय. 50-50, 60-60 मुलांवर एक माणूस असा अत्याचार करू शकतो, अनाचार करू शकतो. आणि आजकाल खरं म्हणजे लोकांमध्ये विकृती वाढत चाललेली आहे हे नक्की आहे. या गोष्टी अनेक ठिकाणी होत आहेत हे आपण बघतात. पण अशा लोकांचा म्हणजे कायद्याद्वारे लवकरात लवकर त्यांना शिक्षा ठोकून त्यांना एक तर खरं म्हणजे फाशीवरच चढवलं पाहिजे. अशा लहान लहान मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या होण्याचं प्रमाण चाललेलंच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की फास्ट ट्रॅकमध्ये टाकून त्यांना तात्काळ फाशी देणं मला वाटतं हाच त्याच्यावर किंवा की ज्यावेळेला लोकांमध्ये काही ना काही कुठली तरी दहशत भीती कायद्याची त्या ठिकाणी बसली पाहिजे.